माझ्या गोष्टीचे नाव एक लबाड मुलगा. एक शेतकरी होता. त्याच्याकडे पैसे होती. काय जायचा आणि तिला काय काम करायचा. आणि एके दिवशी तिला कुठे गावात कामाला जायचं होता. आणि मग ते निघाला आणि म्हणलं त्याच्या पोराला की ए पोरा, मी 2 दिवसासाठी गावाला चाललोय काम करायला. तू शेळ्या राख. तर ते बोला ठीक आहे. तर मग ते त्याचा बाप गेला आणि मग ते शेळ्या राखायला गेला त्याचं पोरगं. आणि मग तो खाली बसून शेळ्या काहीच मजा नाही आला होता. त्याच्यासमोर झाडावर बसून. तर ते झाडावर उचललं आणि झाडावर बसलं उंचच्या. आणि मग त्याला तिथं काहीच मजा नाही यायला लागली. आणि ते समजा काहीतरी त्याला थोडं जोरात काही शेतकरी दिसले. तरी मग त्यांच्यासोबत मस्करी करायची सोचली. आणि त्यांनी मग बोलला की लांडगा मग सगळ्या म्हैसला खातोय. आणि मग त्यांनी ऐकलं आणि ते असे भांडे वाजवत आले. तर मग तिथं बोलला की कुठे लांडगा. तर मग ते पोरं झाला हसत बोलला की लांडगाच नाही आला, मी तुझ्यासोबत मस्करी केली. आणि मग ते बोलले की मस्करी नको करू रे. तर मग ना ते गेले त्यांच्या कामाने. मग काय ते तिथं गेले की डबल दुसऱ्या दिवशी. मग त्याने दुसऱ्या दिवशी बोलला डबल झाडू उचलून दुसऱ्याने बोलायला लागलं लांडगा सगळ्या म्हैसला खातोय. डबल त्यांनी शेतकऱ्याने ऐकलं. डबल ते तसं भांड्या वाजवत आले. तो आणि मग कुठे लांडगा. तर ते बोललं की नाही आला लांडगा. तर मग ते बोलले की मस्करी नको करू रे, एका दिवशी तुझं लय नुकसान होईल. तर मग ते गेले तिसऱ्या दिवशी. डबल त्याने तसंच करायचं चालू केलं. झाडावर बसला आणि बोलायला लागला लांडगा. मग खरीच लांडगा आला. आणि मग तो घाबरला आणि बोलायला लागला अरे लांडगा सगळ्या म्हैसला खातोय ते. तर डबल त्यांनी ऐकलं. तर पण ते आले नाही. तर त्यांची मदत करायला त्यांना असंच वाटलं की ते डबल मस्करी करतोय. तर मग त्या कोल्ह्याने त्याची सगळी म्हैस खाल्ली. आणि तसंच त्याचा बाप घरी आला. त्याचं बघितलं की त्या पोरा मुक्का बसला. त्याची म्हैस पण नाही त्याने पोरावर विचारलं. आणि त्यांनी सगळं सांगितलं की कोल्हा माझ्या म्हैसला खाऊन गेला. आणि मग त्याचा बाप म्हणला की तुझ्या आजूबाजूला आवाज कोण नाही दिली. तर त्याचा पोरगा त्याला हात पकडून ते शेतकऱ्याकडून घेऊन गेला. आणि मग त्या शेतकऱ्यांनी सगळं सांगितलं खरं. तर मग त्याच्या बापाने त्याला चांगलं हाणलं मस्त. या प्रकारे कधीच खोटं नसतं बोलायचं, नाही तर तुमच्या सोबत असंच होईल.